अर्थशास्त्राचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते? अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना मानले जाते. राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? राष्ट्राची संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी लिहिला. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला? भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न दादाभाई नौरोजी यांनी केला. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोणती संस्था करते? भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ही संस्था करते. GDP म्हणजे काय? GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. भारतात आर्थिक वर्ष कधी सुरू होते? भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च दरम्यान असते. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे जेथे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे एकत्र काम करतात. मानवी विकास निर्देशांक HDI कोण जाहीर करते? मानवी विकास निर्देशांक HDI UNDP जाहीर करते. भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? भारताची अर्थव्यवस्था विकसनशील व मिश्र अर्थव्यवस्था प्रकारची आहे. प्राथमिक क्षेत्रात कशाचा समावेश होतो? प्राथमिक क्षेत्रात शेती, पशुपालन आणि खाणकामाचा समावेश होतो. पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पहिली पंचवार्षिक योजना 1951 या साली सुरू झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर शेती विकासावर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणी मांडले? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान PC महालनोबिस यांनी मांडले. गरिबी हटाओची घोषणा कोणत्या योजनेत देण्यात आली? गरिबी हटाओची घोषणा 5व्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली. नीती आयोगाची स्थापना कधी झाली? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. नियोजनाचा सुट्टीचा काळ कोणता होता? नियोजनाचा सुट्टीचा काळ प्लॅन हॉलिडे 1966 ते 1969 दरम्यान होता. 12वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीसाठी होती? 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 दरम्यान होती. भारतातील नियोजन मंडळाची जागा कोणी घेतली? भारतातील नियोजन मंडळाची जागा नीती आयोगाने घेतली. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. भारतातील चलनाची छपाई करण्याचे अधिकार कोणाला आहेत? भारतातील चलनाची छपाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहेत. बँकाची बँक म्हणून कोणाला ओळखले जाते? बँकांची बँक म्हणून RBIला ओळखले जाते. भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती? भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI होय. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यात 6 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? दुसऱ्या टप्प्यात 6 बँकांचे राष्ट्रीयकरण 1980 या साली झाले. नाबार्डची स्थापना कधी झाली? नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. मुद्रा बँकेची सुरुवात कधी झाली? मुद्रा बँकेची सुरुवात 8 एप्रिल 2015 रोजी झाली. रेपो रेट म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे ज्या दराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास काय होते? रिव्हर्स रेपो रेट वाढल्यास बाजारातील चलनाची तरलता कमी होते. भारतातील पहिली बँक कोणती होती? भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान ही होती. IFSC कोडमध्ये किती अंक असतात? IFSC कोडमध्ये 11 अंक असतात.
ATMचा पूर्ण अर्थ काय? ATMचा पूर्ण अर्थ ऑटोमेटेड टेलर मशीन होय. सेबीची स्थापना कधी झाली? सेबीची स्थापना 1988 या वर्षी झाली, तर सेबीला वैधानिक दर्जा 1992 या वर्षी मिळाला. भारतात GST कधी लागू झाला? भारतात GST हा कर 1 जुलै 2017 रोजी लागू झाला. GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? GST हा अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स आहे. प्रत्यक्ष कराचे उदाहरण द्या. प्रत्यक्ष कराचे उदाहरण आयकर, इन्कम टॅक्स, महामंडळ कर होय. वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो? वित्त आयोगाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कलम 280 कशाशी संबंधित आहे? कलम 280 वित्त आयोगाशी संबंधित आहे. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते? शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य महाराष्ट्र राज्य होय. चलनवाढ म्हणजे काय? चलनवाढ इन्फ्लेशन म्हणजे वस्तूच्या किमतीत होणारी सततची वाढ होय. राजकोषीय नीती फिस्कल पॉलिसी कोण तयार करते? राजकोषीय नीती भारत सरकार तयार करते. भारतातील पहिली कागदी नोट कधी चलनात आली? भारतातील पहिली कागदी नोट 1861 साली चलनात आली. एका रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? एका रुपयाच्या नोटेवर वित्त सचिव भारत सरकारची सही असते. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? हरित क्रांतीचे जनक भारतातील डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? धवल क्रांती दूध उत्पादनाशी संबंधित आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई 1854 या वर्षी सुरू झाली. फेरा कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली? फेरा कायद्याची जागा फेमा या कायद्याने घेतली. मेक इन इंडिया उपक्रम कधी सुरू झाला? मेक इन इंडिया हा उपक्रम सप्टेंबर 2014 साली सुरू झाला. भारतात सर्वाधिक गुंतवणूक FDI करणारा देश कोणता? भारतात सर्वाधिक गुंतवणूक FDI करणारा देश मॉरिशियस, सिंगापूर होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान राज्य होय. भारतात सोन्याचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वाधिक होते? भारतात सोन्याचे उत्पादन कर्नाटक या राज्यात सर्वाधिक होते. सहकारी चळवळ भारतात प्रथम कोणत्या क्षेत्रात सुरू झाली? सहकारी चळवळ भारतात प्रथम कृषी पतपुरवठा या क्षेत्रात सुरू झाली. लकडवाडा समिती कशाशी संबंधित आहे? लकडवाडा समिती गरिबी निर्मूलनाशी संबंधित आहे. नरेगा कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? नरेगा या कायद्याची अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006 रोजी झाली. नरेगाचे नामकरण मनरेगा कधी झाले? नरेगाचे नामकरण मनरेगा 2 ऑक्टोबर 2009 या वर्षी झाले. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय? प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे जिथे गरजेपेक्षा जास्त लोक कामात गुंतलेले असतात. कामधेनू योजना कशाशी संबंधित आहे? कामधेनू योजना पशुपालनाशी संबंधित आहे. अन्नपूर्णा योजना कधी सुरू झाली? अन्नपूर्णा योजना 2000 या वर्षी सुरू झाली. जनधन योजना कधी सुरू झाली? जनधन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झाली. आयुष्मान भारत योजना कशाशी संबंधित आहे? आयुष्मान भारत योजना आरोग्य विम्याशी संबंधित आहे. लॉरेन्स वक्ररेषा काय मोजण्यासाठी वापरतात? लॉरेन्स वक्ररेषा उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी वापरतात. अमृत योजना कशासाठी आहे? अमृत योजना शहराचे नूतनीकरण करण्यासाठी आहे. दलाल स्ट्रीट कोठे आहे? दलाल स्ट्रीट मुंबई येथे आहे. सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सेक्स म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक होय. निफ्टी कोणत्या शेअर बाजाराचा निर्देशांक आहे? निफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. FDI चा पूर्ण अर्थ काय? FDI चा पूर्ण अर्थ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होय.
चलन अवमूल्यन म्हणजे काय? चलन अवमूल्यन म्हणजे रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत जाणीवपूर्वक कमी करणे होय. भारतात रुपयाचे अवमूल्यन किती वेळा झाले आहे? भारतात रुपयाचे अवमूल्यन 3 वेळा झाले आहे. ते 1949, 1966 आणि 1991 या वर्षी झाले. 1991च्या आर्थिक धोरणाचे शिल्पकार कोण होते? 1991च्या आर्थिक धोरणाचे शिल्पकार डॉक्टर मनमोहन सिंग हे होते. LPG मॉडेल म्हणजे काय? LPG मॉडेल म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण होय. भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र सेज कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज कांडला, गुजरात येथे स्थापन झाले. एगमार्क कशासाठी वापरले जाते? एगमार्क कृषी उत्पन्नाची गुणवत्ता दर्शवण्यासाठी वापरले जाते. ISI मार्क कशावर असतो? ISI मार्क औद्योगिक उत्पादनावर असतो. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. IMF म्हणजे काय? IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी होय. ब्रिक्समध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे? ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. आशियाई विकास बँक ADBचे मुख्यालय कोठे आहे? आशियाई विकास बँक ADBचे मुख्यालय मनिला, फिलिपाईन्स इथे आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई होय. महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर, आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्राचा औद्योगिक विकास दर कोणत्या क्षेत्रावर अवलंबून आहे? महाराष्ट्राचा औद्योगिक विकास दर सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. विदेशी चलनाचा साठा कोण सांभाळते? विदेशी चलनाचा साठा RBI सांभाळते. काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती समिती नेमली होती? काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी चलैया समिती नेमली होती. बुल आणि बियर हे शब्द कशाशी संबंधित आहेत? बुल आणि बियर हे शब्द शेअर बाजाराशी संबंधित आहेत. मानवी गरिबी निर्देशांक कधी सुरू झाला? मानवी गरिबी निर्देशांक 1997 या वर्षी सुरू झाला. भारतातील सर्वात पहिले व्यापारी केंद्र कोठे होते? भारतातील सर्वात पहिले व्यापारी केंद्र सुरत, गुजरात येथे होते. सहकार कायदा भारतात प्रथम कधी मंजूर झाला? सहकार कायदा भारतात सर्वप्रथम 1904 या वर्षी मंजूर झाला. ऑपरेशन फ्लड कशासाठी राबवण्यात आले? ऑपरेशन फ्लड दूध उत्पादन वाढवण्यासाठी राबवण्यात आले. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी कोणाकडे असतो? ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी RIDF नाबार्डकडे असतो. भारतातील सोन्याच्या खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? भारतातील सोन्याच्या खाणी कोलार, कर्नाटक या जिल्ह्यात आहेत. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण DBT कधी सुरू झाले? प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण DBT ही योजना 2013 या वर्षी सुरू झाली. स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झाले? स्मार्ट सिटी मिशन 2015 या वर्षी सुरू झाले. कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली? कृषी मूल्य आयोगाची स्थापना 1965 या वर्षी झाली. वस्तू आणि सेवा करासाठी कोणती घटना दुरुस्ती झाली? वस्तू आणि सेवा करासाठी GSTसाठी 101वी घटना दुरुस्ती झाली. वित्त आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? वित्त आयोगाचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. भारतात सर्वाधिक रोजगार पुरवणारे क्षेत्र कोणते? भारतात सर्वाधिक रोजगार पुरवणारे क्षेत्र कृषी क्षेत्र होय. किमान वेतन कायदा कधी मंजूर झाला? किमान वेतन कायदा 1948 या वर्षी मंजूर झाला. चलनवाढीचा फायदा कोणाला होतो? चलनवाढीचा फायदा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे ऋणकोला होतो. बँक ऑफ बडोदामध्ये कोणत्या 2 बँकांचे विलिनीकरण झाले? बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँक या 2 बँकांचे विलिनीकरण झाले. सिडबीचे मुख्यालय कोठे आहे? सिडबीचे मुख्यालय लखनौ येथे आहे. IDBI बँकेची स्थापना कधी झाली? IDBI बँकेची स्थापना 1964 या वर्षी झाली. क्रेडिट कार्ड देणारी भारतातील पहिली बँक कोणती?
क्रेडिट कार्ड देणारी भारतातील पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया होय. बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नरसिंह समिती नेमली होती. बँक दर बँक रेट म्हणजे काय? बँक दर बँक रेट म्हणजे ज्या दराने RBI व्यापारी बँकांना दीर्घकालीन कर्ज देते. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कधी झाली? प्रादेशिक ग्रामीण बँकेची RRBची स्थापना 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली. कोणत्या राज्यात एकही ग्रामीण बँक नाही? सिक्कीम आणि गोवा या राज्यात एकही ग्रामीण बँक नाही. लीड बँक स्कीम कधी सुरू झाली? लीड बँक योजना 1969 या वर्षी सुरू झाली. EFTचा पूर्ण अर्थ काय? EFTचा पूर्ण अर्थ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होय. GDP मध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे? GDP मध्ये सर्वाधिक वाटा सेवा क्षेत्राचा आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? दरडोई उत्पन्न म्हणजे देशाचे एकूण उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या. भारतातील पहिले डिजिटल राज्य कोणते? भारतातील पहिले डिजिटल राज्य केरळ राज्य होय. लॉरेन्स वक्ररेषा काय मोजण्यासाठी वापरतात? लॉरेन्स वक्ररेषा उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी वापरतात. गिनी गुणांक कशाशी संबंधित आहे? गिनी गुणांक गिनी कोइफिशियंट आर्थिक विषमता मोजण्याशी संबंधित आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे SDG किती आहेत? शाश्वत विकास उद्दिष्टे SDG 17 आहेत. हॅपीनेस इंडेक्समध्ये कोणता देश अनेकदा प्रथम असतो? हॅपीनेस इंडेक्समध्ये फिनलंड हा देश अनेकदा प्रथम क्रमांकावर असतो. उत्पन्न वाढल्यास हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी काय होते? उत्पन्न वाढल्यास हलक्या प्रतीच्या वस्तूची मागणी कमी होते. नॉमिनल GDP आणि रिअल GDP मधील फरक काय असतो? नॉमिनल GDP आणि रिअल GDP मधील फरक महागाईचा दर हा असतो. पहिली मानव विकास पत्रिका महाराष्ट्रात कधी प्रसिद्ध झाली? पहिली मानव विकास पत्रिका महाराष्ट्रात 2002 या वर्षी प्रसिद्ध झाली. पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. नील क्रांती कशाशी संबंधित आहे? नील क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. सुवर्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? सुवर्ण क्रांती फलोत्पादन आणि मध उत्पादनाशी संबंधित आहे. लाल क्रांती कशाशी संबंधित आहे? लाल क्रांती मांस आणि टोमॅटो उत्पादनाशी संबंधित आहे. रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? रजत क्रांती सिल्वर रिव्हॉल्यूशन अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. किमान आधारभूत किंमत MSP कोण जाहीर करते? किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP भारत सरकार आर्थिक घडामोडीवर मंत्रिमंडळ समिती जाहीर करते. शेती हा विषय कोणत्या सूचीत येतो? शेती हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. भारतातील कोणत्या राज्याला भाताचे कोठार म्हणतात? भारतातील पंजाब या राज्याला भाताचे कोठार असे म्हणतात. जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश कोणता? जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश चीन होय. आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात सर्वाधिक कापूस उत्पादन कुठे होते? भारतात सर्वाधिक कापूस उत्पादन गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यात होते. महामंडळ कर कोणाला भरावा लागतो? महामंडळ कर हा कंपन्यांना भरावा लागतो. महामंडळ करला कॉर्पोरेट टॅक्स असेही म्हणतात. सीमाशुल्क कस्टम ड्युटी कशावर लावले जाते? सीमाशुल्क कस्टम ड्युटी आयात आणि निर्यातीवर लावला जातो. व्हॅट लागू करणारे पहिले राज्य कोणते? व्हॅट कर लागू करणारे पहिले राज्य हरियाणा राज्य होय. GST काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? GST काउन्सिलचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. कर सुधारणेसाठी कोणती समिती प्रसिद्ध आहे? कर सुधारणेसाठी राजचलैया समिती प्रसिद्ध आहे. लाफर वक्ररेषा काय दर्शवते? लाफर वक्ररेषा कर दर आणि कर महसूल यांच्यातील संबंध दर्शवते. उपकर म्हणजे काय? उपकर सेस म्हणजे विशिष्ट कारणासाठी करावर लावलेला कर होय. भारतात संपत्ती कर कधी रद्द करण्यात आला? भारतात संपत्ती कर 2015-16 च्या अर्थसंकल्पात रद्द करण्यात आला.
ड्युटी फ्री शॉप्स कुठे असतात? ड्युटी फ्री शॉप्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर असतात. कर पाया टॅक्स बेस वाढवणे म्हणजे काय? कर पाया टॅक्स बेस वाढवणे म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कर जाळ्यात आणणे होय. महारत्न कंपन्यांची संख्या किती आहे? महारत्न कंपन्यांची संख्या सध्या 13, वेळोवेळी बदलू शकते. भारतातील पहिले लोहपोलाद केंद्र कुठे सुरू झाले? भारतातील पहिले लोहपोलाद केंद्र जमशेदपूर येथे सुरू झाले. भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला? भिलाई पोलाद प्रकल्प रशिया या देशाच्या मदतीने उभारला. राऊरकेला पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला? राऊरकेला पोलाद प्रकल्प जर्मनी या देशाच्या मदतीने उभारण्यात आला. दुर्गापूर पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारला? दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटन या देशाच्या मदतीने उभारला. नवरत्न दर्जा कोणाला दिला जातो? नवरत्न दर्जा सार्वजनिक क्षेत्रातील फायदेशीर कंपन्यांना दिला जातो. फेमा कायदा कधी लागू झाला? फेमा कायदा 1999 या वर्षी लागू झाला. भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट न्हावा बंदर होय. सुवर्ण चतुष्कोन योजना कशाशी संबंधित आहे? सुवर्ण चतुष्कोन योजना राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना कधी सुरू झाली? पंतप्रधान ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 या वर्षी सुरू झाली. एक्झिम बँकेची स्थापना कधी झाली? एक्झिम बँकेची स्थापना 1982 या वर्षी झाली. युरोपियन युनियनचे चलन कोणते? युरोपियन युनियनचे चलन युरो होय. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? सार्कचे मुख्यालय काठमांडू, नेपाळ येथे आहे. आसियानचे मुख्यालय कोठे आहे? आसियानचे मुख्यालय जकार्ता येथे आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट BOP म्हणजे काय? बॅलन्स ऑफ पेमेंट BOP म्हणजे देशाच्या इतर जगाशी झालेला आर्थिक व्यवहार होय. व्यापार तोल प्रतिकूल असणे म्हणजे काय? व्यापार तोल ट्रेड बॅलन्स प्रतिकूल असणे म्हणजे आयातीचे मूल्य निर्यातीपेक्षा जास्त असणे होय. स्पेशल ड्राईंग राईट्स SDR कशाशी संबंधित आहेत? स्पेशल ड्राईंग राईट्स SDR IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संबंधित आहेत. जागतिक आर्थिक मंच WEF ची बैठक दरवर्षी कोठे होते? जागतिक आर्थिक मंच WEF ची बैठक दावोस, स्वित्झर्लंड येथे होते. G20 ची स्थापना कधी झाली? G20 ची स्थापना 1999 या वर्षी झाली. फोर्ब्स कशासाठी प्रसिद्ध आहे? फोर्ब्स जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीसाठी प्रसिद्ध आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना कधी झाली? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1875 या वर्षी झाली. आशियातील सर्वात जुना शेअर बाजार कोणता? आशियातील सर्वात जुना शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा बाजार होय. म्युच्युअल फंडचे नियंत्रण कोण करते? म्युच्युअल फंडचे नियंत्रण सेबी ही संस्था करते. इनसायडर ट्रेडिंग कशाशी संबंधित आहे? इनसायडर ट्रेडिंग शेअर बाजाराशी संबंधित आहे. ब्ल्यू चिप कंपनी म्हणजे काय? ब्ल्यू चिप कंपनी म्हणजे आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि विश्वासार्ह कंपनी होय. IPOचा पूर्ण अर्थ काय? IPOचा पूर्ण अर्थ इनिशियल पब्लिक ऑफरिंग होय. डीमॅट खाते कशासाठी वापरतात? डीमॅट खाते शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी वापरतात. रोखे म्हणजे काय? रोखे बॉन्ड्स म्हणजे कर्ज घेण्याचे एक साधन होय. व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय? व्हेंचर कॅपिटल म्हणजे नवीन व्यवसायासाठी दिले जाणारे भांडवल होय. बिअर मार्केट म्हणजे काय? बिअर मार्केट म्हणजे जेव्हा शेअरच्या किमती सतत खाली पडतात. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कुठे सुरू झाली? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना पानिपत, हरियाणा येथे सुरू झाली. उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? उज्ज्वला योजना मोफत LPG गॅस कनेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे? सौभाग्य योजना घराघरात वीज पोहोचवण्याशी संबंधित आहे. दीनदयाळ योजना कशासाठी आहे? दीनदयाळ योजना किंवा अंत्योदय योजना कौशल्य विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी प्रसिद्ध आहे. स्मार्ट सिटी मिशनसाठी किती शहरांची निवड झाली?
स्मार्ट सिटी मिशनसाठी 100 शहरांची निवड झाली आहे. स्टार्टअप इंडिया कधी सुरू झाले? स्टार्टअप इंडिया 2016 या वर्षी सुरू झाले. खाद्य सुरक्षा कायदा कधी लागू झाला? खाद्य सुरक्षा कायदा 2013 या वर्षी लागू झाला. मिड डे मील शालेय पोषण आहार कधी सुरू झाला? मिड डे मील शालेय पोषण आहार 1995 या वर्षी सुरू झाला. सर्व शिक्षा अभियान कधी सुरू झाले? सर्व शिक्षा अभियान ही योजना 2001 या वर्षी सुरू झाली. आभा कार्ड कशाशी संबंधित आहे? आभा कार्ड डिजिटल आरोग्य रेकॉर्डशी संबंधित आहे. अर्थशास्त्रातील पहिले नोबल कोणाला मिळाले? अर्थशास्त्रातील पहिले नोबल रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिनबर्गन यांना मिळाले. अमर्त्य सेन यांना नोबल पुरस्कार कधी मिळाला? अमर्त्य सेन यांना नोबल पुरस्कार 1998 या वर्षी मिळाला. अमर्त्य सेन यांना कोणत्या विषयासाठी नोबल मिळाले? अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्र वेलफेअर इकॉनॉमिक्स या विषयासाठी नोबल मिळाले. अभिजित बॅनर्जी यांना नोबल कधी मिळाले? अभिजित बॅनर्जी यांना नोबल 2019 या वर्षी मिळाले. नोटाबंदी भारतात शेवटची कधी झाली? नोटाबंदी डिमॉनिटायझेशन भारतात शेवटी 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाले. 500 आणि हजाराच्या नोटा कधी बंद झाल्या? 500 आणि हजाराच्या नोटा 8 नोव्हेंबर 2016 या रोजी बंद झाल्या. 200 रुपयाची नोट चलनातून कधी बाहेर काढली? 2000 रुपयाची नोट चलनातून मे 2023 रोजी बाहेर काढली. डिजिटल रुपी कोणी लॉन्च केला? डिजिटल रुपी RBIने लॉन्च केला. भारतातील सर्वात मोठा करदाता वर्ग कोणता? भारतातील सर्वात मोठा करदाता वर्ग नोकरदार वर्ग आयकर भरणारा होय. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? स्टॅगफ्लेशन म्हणजे महागाई आणि बेरोजगारी दोन्ही एकाच वेळी वाढणे होय. मंदी रिसेशन म्हणजे काय? मंदी रिसेशन म्हणजे जेव्हा GDP सलग 2 तिमाहीत नकारात्मक असतो त्याला रिसेशन मंदी असे म्हणतात. सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने घेतलेले कर्ज होय. भारतातील पहिले पेमेंट बँक कोणती? भारतातील पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक होय. पेमेंट बँकेत जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते? पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत रक्कम ठेवता येते. विमानतळ खाजगीकरण प्रक्रियेत कोणती कंपनी आघाडीवर आहे? विमानतळ खाजगीकरण प्रक्रियेत अदानी ग्रुप ही कंपनी आघाडीवर आहे. PLI स्कीम कशासाठी आहे? PLI स्कीम उत्पादन आधारित प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील कितव्या क्रमांकाची आहे? भारताची अर्थव्यवस्था जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे GDP नुसार. PPP चा पूर्ण अर्थ काय? PPP चा पूर्ण अर्थ पर्चेसिंग पॉवर पॅरिटी खरेदी शक्ती समानता होय. क्रिप्टोकरन्सीवर भारतात किती टक्के कर आहे? क्रिप्टोकरन्सीवर भारतात 30% कर आहे. आर्थिक पाहणी अहवाल कोण सादर करते? आर्थिक पाहणी अहवाल इकॉनॉमिक सर्व्हे मुख्य आर्थिक सल्लागार सादर करतात. महागाई मोजण्यासाठी भारतात कोणते निर्देशांक वापरले जातात? महागाई मोजण्यासाठी भारतात CPI ग्राहक किंमत निर्देशांक आणि WPI घाऊक किंमत निर्देशांक हे निर्देशांक वापरले जातात. CPI कोण जाहीर करते? CPI राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO जाहीर करते. WPI कोण जाहीर करते? WPI वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय जाहीर करते. चलनाचे अंतर्गत मूल्य कमी होणे म्हणजे काय? चलनाचे अंतर्गत मूल्य कमी होणे म्हणजे चलनवाढ होय. गॅलोपिंग इन्फ्लेशन म्हणजे काय? गॅलोपिंग इन्फ्लेशन म्हणजे अत्यंत वेगवान महागाई वाढ होय. भारतात चलन पुरवठा मोजण्याचे सर्वात व्यापक परिणाम कोणते? भारतात चलन पुरवठा मोजण्याचे सर्वात व्यापक परिणाम M3 होय. नॅरो मनी कशाला म्हणतात? नॅरो मनी M1 ला म्हणतात. प्लास्टिक मनी कशाला म्हणतात? प्लास्टिक मनी क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स यांना म्हणतात. फियाट मनी म्हणजे काय? फियाट मनी म्हणजे सरकारची कायदेशीर मान्यता असलेले चलन होय. बिटकॉइन ही कोणत्या प्रकारची चलन व्यवस्था आहे? बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी डिजिटल
चलन प्रकारची चलन व्यवस्था आहे। भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? भारताचा पहिला अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला। स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प R.K. षण्मुगन शेट्टी यांनी मांडला। सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारी व्यक्ती कोण? सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारी व्यक्ती मोरारजी देसाई 10 वेळा। रेल्वे बजेट आणि सामान्य बजेट एकत्र कधी करण्यात आले? रेल्वे बजेट आणि सामान्य बजेट एकत्र 2017 या वर्षी करण्यात आले। हवाला सेरेमनी कशाशी संबंधित आहे? हवाला सेरेमनी अर्थसंकल्प छपाई प्रक्रियेशी संबंधित आहे। कोणी पहिल्यांदा बजेटमध्ये ब्लॅक मनी शब्दाचा वापर केला? Y.B. चव्हाण यांनी बजेटमध्ये पहिल्यांदा ब्लॅक मनी शब्दाचा वापर केला। शून्य आधारित अर्थसंकल्पाचे जनक कोण आहेत? शून्य आधारित अर्थसंकल्पाचे जनक पीटर पीर हे आहेत। जेंडर बजेट सादर करणारे पहिले राज्य कोणते? जेंडर बजेट सादर करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश होय। राजकोषीय तूट म्हणजे काय? राजकोषीय तूट म्हणजे सरकारचा एकूण खर्च एकूण उत्पन्नापेक्षा अधिक असणे होय। प्राथमिक तूट म्हणजे काय? प्राथमिक तूट प्रायमरी डिफिसिट म्हणजे राजकोषीय तूट मायनस व्याजाची देय रक्कम होय। भारतात उद्योगाची नवीन व्याख्या कशावर आधारित आहे? भारतात उद्योगाची नवीन व्याख्या गुंतवणूक आणि उलाढालीवर आधारित आहे। MSME म्हणजे काय? MSME म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस होय। सूक्ष्म उद्योगासाठी गुंतवणुकीची मर्यादा किती आहे? सूक्ष्म उद्योगासाठी गुंतवणुकीची मर्यादा 1 कोटी रुपये इतकी आहे। मेक इन इंडिया 2.0 मध्ये किती क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे? मेक इन इंडिया 2.0 मध्ये 27 क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे। भारतातील सर्वात जुना सिमेंट कारखाना कुठे आहे? भारतातील सर्वात जुना सिमेंट कारखाना चेन्नई येथे आहे। भारतात अणुऊर्जेचे जनक कोणाला मानतात? भारतात अणुऊर्जेचे जनक डॉक्टर होमी भाभा यांना मानतात। कोणत्या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणतात? अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हणतात। सोनेरी धागा कोणत्या पिकाला म्हणतात? सोनेरी धागा ताग या पिकाला म्हणतात। भारत नेट प्रकल्प कशासाठी आहे? भारत नेट प्रकल्प ग्रामपंचायतींना ब्रॉडबँडने जोडण्यासाठी संबंधित आहे। सागरमाला प्रकल्प कशाशी संबंधित आहे? सागरमाला प्रकल्प बंदराच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे। सुरेश तेंडुलकर समिती कशासाठी आहे? सुरेश तेंडुलकर समिती गरिबीचे मोजमाप करण्यासाठी संबंधित आहे। रंगराजन समिती कशाशी संबंधित आहे? रंगराजन समिती गरिबी आणि गुंतवणुकीशी संबंधित आहे। मल्होत्रा समिती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मल्होत्रा समिती विमा क्षेत्र सुधारणेशी संबंधित आहे। राजचलया समिती कशासाठी नेमली होती? राजचलया समिती कर सुधारणेसाठी नेमली होती। स्वामीनाथन समितीने शेतीसाठी कोणता फॉर्म्युला सुचवला? स्वामीनाथन समितीने शेतीसाठी C2+50% हा फॉर्म्युला सुचवला होता। अभिजित सेन समिती कशाशी संबंधित आहे? अभिजित सेन समिती दीर्घकालीन धान्य धोरणाशी संबंधित आहे। वर्चस्व समिती कशासाठी असते? वर्चस्व समिती बँकिंग पर्यवेक्षणासाठी संबंधित आहे। केलकर समिती कशाशी संबंधित आहे? केलकर समिती PPP मॉडेल आणि कर सुधारणेशी संबंधित आहे। उर्जित पटेल समिती कशासाठी होती? उर्जित पटेल समिती मौद्रिक धोरण आराखड्याशी संबंधित होती। नचिकेत मोर समिती कशाशी संबंधित आहे? नचिकेत मोर समिती आर्थिक समावेशक आणि बँकिंग शी संबंधित आहे। जागतिक व्यापार संघटनेचा 166वा देश कोणता? जागतिक व्यापार संघटनेचा WTOचा 166वा देश सदस्य तिमोर लेस्ते हा आहे। G7 मध्ये समावेश नसलेला आशियाई देश कोणता? G7 मध्ये समावेश नसलेला आशियाई देश भारत आणि चीन होय। G7 मध्ये फक्त जपान हा आशियाई देश समाविष्ट आहे। ओपेकचे मुख्यालय कुठे आहे? ओपेकचे मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आहे।
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था GDP नुसार कोणती? जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था GDP नुसार अमेरिका होय. हार्ड करन्सी म्हणजे काय? हार्ड करन्सी म्हणजे ज्या चलनाची जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असते. सॉफ्ट करन्सी म्हणजे ज्या चलनाची मागणी कमी आणि पुरवठा जास्त असतो त्याला सॉफ्ट करन्सी असे म्हणतात. भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला होती? भारताची सर्वाधिक निर्यात अमेरिका या देशाला होते. भारतातून सर्वाधिक निर्यात होणारी वस्तू कोणती? भारतातून सर्वाधिक निर्यात होणारी वस्तू पेट्रोलियम उत्पादने आणि हिरे आणि दागिने होय. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा 2026 नुसार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येथे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.